नमस्कार मित्रांनो, आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की गाई म्हशींना प्रसूतीनंतर एक असा आजार होतो की ज्यामुळे गायींचा किंवा म्हशींचा जो कास असते या कासेला सूज येणे आणि सडांमधून रक्त येणे अशा समस्या या उद्भवत असतात. मित्रांनो, सडांमधून रक्त येणे म्हणजे दुधात रक्तासारखा किंवा गाठींसारखं दिसणे किंवा कासेला सूज असणे म्हणजेच स्तनदाह, यालाच मस्टॅटिस असे म्हणतो. यामध्ये कास ही कडक तसेच गरम आणि गायीला ताप आल्यासारखे होते. यामुळे कास पूर्णपणे कडक होतो काही भाग आणि दुधामध्ये रक्त देखील येते. तर अशा वेळेस आपण कोणत्या उपाययोजना करू शकतो आणि कोणत्या औषधांचा उपयोग करू शकतो ते आज आपण आजच्या ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर मित्रांनो, ज्या वेळेस गायीची प्रसूती होते अशा वेळेस गायीला अशा समस्या उद्भवणे ही एक सामान्य घटना निर्माण झाली आहे. तर मग अशा वेळेस ज्या वेळेस गायीच्या दुधामधून रक्त दिसू लागते किंवा कासेला सूज दिसते आणि कास दगडासारखी कडक झालेली असते म्हणजेच स्तनदाह किंवा मस्टॅटिस झालेला आहे, मग अशा अवस्थेमध्ये आपण एक कोएग बोलस म्हणून एक आपण गोळी ही घेऊ शकतो. तर आपल्या जनावराला म्हणजेच गाईला किंवा म्हशीला स्तनदाह प्रमाणात आहे आणि त्याची दाहकता किती आहे, म्हणजे दुधामध्ये जास्त रक्त येते, गाईला ताप आलेला आहे आणि कास ही पूर्णपणे कडक झाली आहे, तर अशा अवस्थेमध्ये आपण गाईला या बोलस आपण 3 ते 4 एका वेळेस देऊ शकतो. परंतु आपण या बोलस एका वेळेस फक्त 3 किंवा 2च दिल्या पाहिजे, जेणेकरून ह्या गोळ्या आपण विभागून 2 ते 3 टप्प्यात द्याव्यात. यामुळे आपल्या गायीच्या कासेमधील जो रक्तस्राव होत असतो हा कमी होण्यास आणि गायीच्या प्रसूतीमधील जो जास्त रक्तस्राव होत असतो हा देखील कमी होण्यास मदत होत असते. मित्रांनो, यानंतर गायीच्या कासेला जी सूज आली असते, जो दगडासारखा कडकपणा आलेला असतो, हा कमी करण्यासाठी आपण एका क्रीमचा वापर करू शकतो. हा क्रीम म्हणजे आपण या क्रीमचा आपण उपयोग करू शकतो. हा क्रीम म्हणजे हिलंट क्रीम. हा विरबॅक कंपनीचा आपल्याला बाजारात मिळतो. तर या क्रीममध्ये झेंडूचे तेल तसेच निलगिरी तेल आणि पुदिन्याचे तेल यामध्ये उपलब्ध असते. यामुळे आपल्याला कासेचा जो कडकपणा असतो हा कडकपणा जाण्यासाठी तसेच सडांना आलेली सूज कमी करण्यासाठी आपण या क्रीमचा वापर करू शकतो. अशा प्रकारे जर पशुवैद्यकीय डॉक्टरांच्या सल्ल्याने आणि त्यांच्या ट्रीटमेंटने आणि या औषधांचा उपयोग करून योग्यरित्या उपचार केले तर आपण स्तनदाह या रोगावर योग्य निदान मिळवू शकतो आणि आपल्या गाईला किंवा म्हशीला या आजारापासून मुक्त करू शकतो. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्यास कसा वाटला तर कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओस लाईक तसेच चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका आणि आपल्या पशुपालक शेतकऱ्यांना हा व्हिडिओ शेअर करण्यास देखील विसरू नका. धन्यवाद.